नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. संत समागम या व्यासपीठावरून फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण संत रामदासांच्या दासबोध या अद्भुत अलौकिक आध्यात्मिक ग्रंथाचं चिंतन करतो आहोत. मागचे 3 दिवस आपण निस्पृह लक्षण पाहिलं. समर्थ रामदासांच्या मते जो ज्ञानी महंत आहे, मठपती आहे, त्यांनी समाजाच्या राष्ट्राच्या उद्धारासाठी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. त्याची साधना त्यांनी चालू ठेवली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना जवळपास 150 निस्पृह लक्षण समर्थांनी 80 ओव्यांमध्ये सांगितली आहेत. ती सगळी लक्षणं त्या महंतांनी आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि समर्थ शेवटी असं म्हणतात, त्या समासाच्या शेवटी असं म्हणतात की हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे ओळंगती, अंगी बाणे महंती अकस्मात. असा ज्ञानी पुरुष समाजासाठी महंत होतो आणि समाज त्याला आपल्या डोक्यावर धारण करतो. समर्थांनी या ओवीमध्ये सगळी सुखे सकळ सुखे ओळंगती असं लिहिलंय. ओळंगती म्हणजे प्राप्त होतात, सगळी सुख प्राप्त होतात. समर्थांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. सगळी सुख म्हणजे काय, सुखाची संकल्पना काय, कुणाला सुख कशात वाटतं, कुणाला कशात वाटतं.
सगळे शिष्य संप्रदाय एकदा बसलेले असताना श्री विठ्ठलाचे काही भक्त हरिदास त्या ठिकाणी आले आणि ते सहजपणे म्हणून गेले. वेणा स्वामी वगैरे सगळे शिष्य बसलेले होते आणि ते सहजपणे म्हणून गेले ते हरिदास की आम्ही विठ्ठलाची भक्ती करतो, पांडुरंगाची साधना करतो. आम्हाला बघा शेती वाडी नोकर चाकर गाड्या घोडे धन ऐश्वर्य हे सगळं मिळतं. तुम्ही या संप्रदायामध्ये या समर्थ रामदासांच्या सोबत आहात, काय मिळतं तुम्हाला? कुठलं सुख मिळतंय? तेव्हा समर्थांनी वेणा स्वामीकडे पाहिलं आणि सूचक बुद्धीनं सांगितलं की वेणा तू आता उत्तर दे. वेणा स्वामींनी त्या हरिदासांना दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणात ठसवून ठेवलं पाहिजे. वेणा स्वामी म्हणतात की आपण प्रापंचिक आहात, आपल्याला आमच्या सुखाची कल्पना काय येणार? ज्ञान आणि वैराग्य ही आमची संपत्ती आहे. ती संपत्ती तुमच्याकडे नाहीये. तुम्ही तुमच्या हातात ज्या संपत्तीच्या उड्या तुम्ही मारता आहात ती संपत्ती कधी जाईल याचा नेम नाही. तुमच्याजवळ असलेली संतती कधी संपेल याचा नेम नाही. वेणा स्वामींनी उत्तर दिलं, ज्ञान आणि वैराग्य ही आमची संपत्ती आहे आणि शिष्यांचा संप्रदाय ही आमची संतती आहे. म्हणून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना एक प्रश्न आहे, समर्थ पुत्रवान होते का? समर्थ पुत्रवान नव्हे, नातवान होते, पंतुवान होते. समर्थांनी ज्यांना अनुग्रह दिला समर्थांनी ते त्यांचे पुत्र होत. त्यांनी पुढे अनुग्रह दिला ते त्यांचे नातू होत. समर्थांच्या वाङ्मयामध्ये हा एक प्रश्न आहे. असा निस्पृह माणूस समर्थ रामदास सांगतायत, त्यांनी त्याच्या मठाचा कारभार, त्यांनी त्याच्या ज्या काही योजना लावलेल्या आहेत, जे काही समाजाभिमुख कार्यक्रम रावलेले आहेत, सण उत्सव, या कार्यक्रमांसाठी निधी लागेल, धान्य लागेल. त्यासाठी काय करायचं? कुठून आणायचं हे सगळं? मग या सगळ्याचा एक उपाय म्हणून भिक्षा हा एक आचार पुढे आला. सज्जनाहो, 350 वर्षापूर्वी किंवा त्यापूर्वी अजून भिक्षेवर भाष्य करणारे केवळ एकमेव संत आहेत, समर्थ रामदास. भिक्षेवर त्यांनी 22 ओव्यांचा समास लावलाय. केवळ भिक्षा निरूपण. भिक्षा म्हणजे काय? भिक्षा कुणी मागावी, कशी मागावी, केव्हा मागावी, किती आयाम या 22 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी दिले. दासबोध सखोल अभ्यास हा उपक्रम, या उपक्रमात प्रवेश घेण्यासाठी एक पहिली प्रश्नपत्रिका द्यावी लागते, सोडवावी लागते. आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे, मनाचे श्लोक रचल्याचा प्रसंग लिहा. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक केव्हा रचले, त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती, असा एक प्रश्न आहे. आता जी एक पारंपरिक रचना किंवा पारंपरिक प्रसंग जो सांगितला जातो तो असा आहे की चाफळचा उत्सव, रामोत्सव 9 दिवसांचा चढता वाढता व्हायला लागला.
असंख्य लोक चाफळात यायला लागले. मग हे सगळं रिपोर्टिंग शिवाजी महाराजांना व्हायचं सगळं. मग शिवाजी महाराजांनी काही सैनिक पाठवले बंदोबस्तासाठी. खूप लोक येत आहेत, रावट्या घालतायत. त्यात सगळेच येतात ना, यात्रा म्हणली की सगळेच येतात, हौशे नवशे गौशे सगळेच येतात. चोरी होऊ नये, काही अपघात होऊ नये यासाठी म्हणून सैनिक पाठवायचे. अहो, केवळ शिवाजी महाराजांनी नव्हे, शिवाजी महाराजांच्या सुनबाईंनी सुद्धा पत्र आहे, लिखित स्वरूपातलं पुरावा आहे आता सुद्धा, सैन्याची शिबंदी पाठवलेली आहे चाफळच्या उत्सवाच्या संरक्षणासाठी. आणि मग तो चढता वाढता उत्सव बघून शिवाजी महाराजांपर्यंत जी काही कर्णोपकरणी बातमी जात होती किंवा शिवाजी महाराजांनी काही उत्सवामध्ये येऊन सुद्धा पाहिलेलं आहे, मग त्यांनाही असं वाटलं की आपलं यामध्ये काही योगदान असलं पाहिजे. मग त्यांच्याकडनं काही धान्य रसद असं यायचं. एकदा असं झालं की शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवर गेले आणि त्या स्वारीवर असताना राम जन्मोत्सवासाठी जे धान्य यायचं त्याला जरा उशीर झाला. लालफितीचा कारभार, त्याला उशीर झाला. मग आता सगळे शिष्य चिंताक्रांत झाले. उत्सव तर 8 दिवसावर येऊन ठेपलाय, कसं व्हायचं? समर्थांनी चेहरे पाहिले सगळ्यांचे. ते म्हणाले, काय झालं? शिष्य म्हणाले, स्वामी, 8 दिवसावर प्रभू रामाचा उत्सव आलाय, लोक गर्दी करतायत, पण धान्य नाही आलेलं अजून राजांकडनं. समर्थ हसले. ते म्हणाले, ज्याचा उत्सव आहे तो पाहून घेईल, तुम्ही कशाला चिंता करता? देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. समर्थांची निष्ठा होती. समर्थांनी कल्याण स्वामींना संध्याकाळी बोलावलं. अहो, चेहरा पाहून आणि शब्द पाहून कल्याण स्वामींच्या लक्षात येत असे की स्वामींना काहीतरी सांगायचंय. आणि लगेच दौत पेन कागद घेऊन तयार. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. इथून सुरुवात केली. मनाची शते ऐकता दोष जाती. अशा 205 श्लोकांची रचना कल्याण स्वामींकडे दिली आणि काही सूचना दिल्या. उद्या सकाळी या सगळ्यांच्या नकला करा शिष्यांकरवी. प्रत्येकाजवळ 1-1 205 मनाच्या श्लोकांची वही द्या. गावोगाव सगळ्यांना पाठवून द्या. गल्लीच्या एका टोकाला श्लोक म्हणायचा, शेवटच्या घरापर्यंत तो आवाज गेला पाहिजे. असे दमदार आवाज. समर्थ संप्रदायाचं हे फार मोठं लक्षण आहे. आवाज कसा पाहिजे? खणखणीत पाहिजे. खणखणीत आवाज असला तर श्रोत्यांचं लक्ष विचलित होत नाही, त्यांच्या डोक्यात दुसरे विचार येत नाहीत. नुसता चेहरा बोलताना दिसतोय, शब्द ऐकू येत नाहीत. मग माणूस तर तिथं बसलेला आहे मोबाईलच्या समोर, पण लक्ष दुसरीकडे. तसं होता उपयोगी नाही. खणखणीत आवाज आहे. श्लोक म्हणायचा. लोक भिक्षा घेऊन येतील, घ्यायची. जास्त दिली एवढी नको म्हणायची. परातभर टोपलभर आणली, त्यातली मूठ 2 मूठ परत टाकायची त्या रिकाम्या पात्रात. प्रसाद म्हणून. आणि मग ती लोकांनी ते आपल्या कणगीमध्ये कोठीमध्ये ती नेऊन टाकायची. ते धान्य नेऊन टाकायचं. सुपामध्ये बाई घेऊन यायची धान्य.
पुढे गेल्यानंतर मागून जर कोण म्हणालं, ओ बुवा भिक्षा आणलीये, बुवानी मागे नाही जायचं, परत नाही जायचं त्या रस्त्याला, पुढे चालत राहायचं. भिक्षा ज्यांना घालायची त्यांनी मागे धावत यायचं, भिक्षा घालायची आणि मग जायचं. सज्जनाहो, एकमेव संत रामदास आहेत भिक्षेवर लिहिणारे आणि भिक्षेमध्ये माणसं घेणारे. ते पण समर्थ रामदास केवळ एकमेव संत आहेत. भिक्षेतून किती माणसांना जोडलेले, समर्थांनी शिष्यांना जोडलेले. वेणा स्वामी, अक्का स्वामी, अंबाजी, कल्याण स्वामी, दत्तात्रय स्वामी, दिवाकर भट, किती लोक आहेत. एकमेव संत आहेत भिक्षेवर लिहिणारे आणि भिक्षेच्या माध्यमातून माणसं गोळा करणारे. धान्य तर येत राहील. उद्धव स्वामी पहिला शिष्य भिक्षेतच मिळाला. पहिला मठ, पहिला मठपती, पहिला केलेला टाकळीला भिक्षेतून मिळाला. अफजल खानाचं संकट जेव्हा आलं तेव्हा भिक्षा फेरी चालू होती. समर्थ एका दारासमोर गेले. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. खणखणीत आवाजात एक बाई घराच्या बाहेर आल्या. सूप होता हातात, कडेवर लहान मूल होतं. बाईंनी भिक्षा घातली. समर्थांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि त्याच वेळी ते बाळ हसलं कडेवरच. बाई म्हणाली, स्वामी आता आमचं राज जिंकणार, अफजल्या मरणार. समर्थ रामदासांना लक्षात येईना. ते म्हणाले, काय झालं, कशावरून म्हणताय माऊली तुम्ही हे. त्या बाई म्हणाल्या, या पोराचं बाप, कडेवर जे पोरग आहे म्हणजे त्या बाईचा नवरा, राजा संगती गेलंय अफजल्या विरुद्ध लढायला. तुमचा आशीर्वाद आहे सौभाग्यवती बाबा, म्हणजे माझा नवरा येणार, म्हणजे राज जिंकणार, म्हणजे अफजल्या मारणार. काय लोकांच्या मनामध्ये समर्थांबद्दल, समर्थांच्या भिक्षेबद्दल, समर्थांच्या आशीर्वादाबद्दल किती धारणा आहे. आशीर्वादावरून आठवण झाली. आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची, अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. काल संध्याकाळी परमपूजनीय योगेश बुवा पुरोहित, आपले योगेश बुवा गडावर, त्यांच्याशी मी बोललो संध्याकाळी. या 2-3 महिन्यात माझं बोलणं झालं नव्हतं. मागच्या 8 दिवसापासून वाटत होतं की सारखा फोन करावा, पण जेव्हा आठवण यायची तेव्हा त्यांचं काहीतरी चालू असणार तिकडे. सकाळची पूजा आहे, आणिक आहे, संध्याकाळची उपासना आहे, दुपारचं नैवेद्य आहे. कारण गडावर आता सगळं यांनाच करावं लागतंय. बरीचशी मंडळी नाहीयेत गडावर, दार बंद आहेत दर्शनार्थींसाठी. काल संध्याकाळी फोन केला, त्यांच्या कानावर टाकलं. म्हणलं 61 भाग झालेले आहेत, समर्थांच्या वाङ्मयावर निरूपण चालू आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा, योगेश बुवांनी आपल्याला शुभेच्छा देणं म्हणजे समर्थांचे आशीर्वाद आहेत. मी त्यांना तसं म्हणालो सुद्धा. ते म्हणाले, असं काही बोलू नका तुम्ही, त्यांचा विनय स्वभाव आहे. मी म्हणलं, मी काही 4 लोकांच्या समोर बोलत नाहीये तुम्हाला हे, मी माझ्या घरातच बसून बोलतोय, त्यामुळे प्रामाणिकपणे बोलतोय. योगेश बुवांचे आशीर्वाद म्हणजे समर्थांचे आशीर्वाद, समर्थांची कृपा या उपक्रमाला आहे.
योगेश बुवांच्या आईने भिक्षेतच घातलेलं योगेश बुवांना, समर्थांना. इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये पारंगत असलेले योगेश बुवा ब्रह्मचारी आहेत. ते आणि त्यांच्या मातोश्री समर्थांच्या सज्जनगडावर त्यांची अखंड सेवा साधना करतायत. त्यांचे आशीर्वाद या उपक्रमाला आपल्याला लाभलेत. भिक्षेवर्ण म्हणजे भिक्षा निरूपणाचा आज समास आहे आणि भिक्षेमधूनच सगळी रसद अन्नाची, धान्याची गडावर येत असते. मला काल योगेश बुवा म्हणाले धान्याची काही कमतरता नाहीये म्हणले. मी म्हटलं सध्या तुम्ही गडावरचे दारं बंद आहेत तर मग कसं बाकीचं कसं काय चालतंय? ते म्हणाले आपण दूध आणि ताक आता गावात देतो आहोत. उदंड ताक आहे, उदंड दूध आहे, गाई आहेत, गोठा आहे, गडावर गोधन आहे. गडावरचे लोक शेती करतायत, ते भाज्या आणून देत आहेत. तेवढ्या पुरतं ती खालची लोक आता वर आणून देत आहेत भाजी, कारण त्यांना मार्केट नाहीये कुठे. ती लोक वर भाज्या आणून देत आहेत, दूध ताक घेऊन जात आहेत. तेवढ्या पुरतं गडाचं दार उघडं असतं. आणि भिक्षा परमपूजनीय मारुती बुवांनी पहिल्यांदा प्रचार दौरा काढला. समर्थ सेवा मंडळ 1952-53 ला गठीत झालं आणि ऊर्जितावस्था यायला लागली गडाची. ती ऊर्जितावस्था आणण्याचं काम समर्थ सेवा मंडळाने केलेलं आहे. समर्थांच्या पादुकांचा दौरा युरोपमध्ये, परदेशामध्ये गेला, भिक्षा फेरी झाली आणि बरोबर आज भिक्षा निरूपणाचा समास आपल्याला घ्यायचा आहे. काही घटना असतात, काही प्रसंग असतात की ते त्या होणार ती चुके होत जात. रचना लावलेली आहे समर्थांनी. समर्थ रामदासांनी भिक्षा ही केवळ धान्यासाठी नाही केलेली, फक्त धान्य मिळावं. आता खरं तर हा जो प्रसंग आहे की राजे दक्षिणेच्या स्वारीवर गेलेले असल्यामुळे धान्य यायला उशीर लागला, हे काही जाणकारांच्या मते हा आक्षेप आहे. राजांच्या कारकिर्दीमध्ये असं शक्यच नाहीये. स्वतः समर्थमूर्ती सुनील दादा चिंचोळकर म्हणतात आणि त्यावर विश्वास आहे. ठीक आहे, एक प्रघात म्हणून तो प्रसंग पुढे येत राहिला. परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती सुद्धा मनोबोध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनाच्या श्लोकांवर अत्यंत सुरेख निरूपण आहे. तसा ग्रंथ नाहीये मनाच्या श्लोकांचा अभ्यास करण्यासाठी. आप्पा म्हणतायत की त्या काळामध्ये मुसलमानी राजवटी होत्या आणि 4 माणसं हिरवं कापड घ्यायचे आणि पहाटेच्या सत्रामध्ये गल्लीबोळांनी फिरायचे पुराणातल्या आयता म्हणत, आणि लोकांनी त्यावर देणगी टाकायची. रोख नाणी द्यायची, धन द्यायचं, द्रव्य द्यायचं. याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. म्हणून मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी केली. अनेक कारणं आहेत त्याला. पण भिक्षा मागताना मनाच्या श्लोकाशिवाय भिक्षा नाही होऊ शकत. मनाचे श्लोक आणि भिक्षा हे एकमेकाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम. पुढे 15व्या दशकामध्ये दुसऱ्या समासातली ओवी भिक्षा मिसे. मिसे म्हणजे त्या निमित्ताने, त्या रूपाने. आपण मागे बघितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेमध्ये, फेन मिसे. हसतोस काय तू? त्या समुद्राला सावरकर दरडावून विचारतायत. तो फेस म्हणजे तुझं हसणं. फेन मिसे, तू हससी का?
समुद्राला दरडावतात. मिसे म्हणजे त्या निमित्ताने भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. भिक्षा ही केवळ धान्यासाठी नव्हे, अन्नासाठी नव्हे, तर त्यातून माणसं ओळखायची. समर्थ म्हणतात, पहावी घरांची घरे. माती दगडाच्या घरांमध्ये असलेलं घर, त्यात राहत असलेलं घर म्हणजे माणसं. त्या माणसांना शोधलं पाहिजे, त्या माणसांना ओळखता आलं पाहिजे. मग धान्य तर मिळत राहील, त्या निमित्ताने माणसं जोडली जातील संप्रदायाला. आपणा मागी जगदीशाशी भजत जावे, आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपल्या मागे जगदीशाशी भजत जावे. मग भजणारे लोक कुठे आहेत? भिक्षेतून तर तयार झाले. ती ओवी आली ती बरोबर. या फेन मिसे हससी निर्दया कैसा. तू हसतोस का माझ्याकडे बघून? वृषाली त्यांनी पाठवली ती. या शाहिरांच्या कन्या आहेत त्या, त्यांना सगळं तोंड पाठ आहे. आम्हाला तेवढं काही ते जमत नाही. समर्थांनी भिक्षा निरूपण हा जो समास सांगितला, एक तर या भिक्षेचं महत्व समर्थांनी पटवून दिलेलं आहे. आणि 22 ओव्यांचा समास आहे, अत्यंत गोड समास आहे. या समासामध्ये समर्थ रामदासांनी 4 आयाम सांगितलेले आहेत. भिक्षा ही आध्यात्मिक महत्व पटवून देणारी आहे. एक आध्यात्मिक. नंबर 2, लोकसंग्रहाचं एक कारण म्हणून, लोकसंग्रहाचा एक आयाम म्हणून भिक्षा वापरली पाहिजे. भिक्षेचं महत्व आहे. दुसरा आयाम. तिसरा आहे निधी संकलन. द्रव्य लागतं त्यासाठी भिक्षा, हा तिसरा आयाम. आणि स्वावलंबन पूर्णता. समर्थ संप्रदायाला किंवा कुठल्याही संप्रदायाला, कुठल्याही चळवळीला, सामाजिक क्षेत्रात कुठलीही चळवळ तुम्ही चालवा, स्वावलंबन पाहिजे ना. आणि निधी असल्याशिवाय ते होत नाही. त्यासाठी भिक्षा मागायची. आपल्या समविचारी लोकांना, समविचारी संघटनांकडे जायचं, आस्थापनांकडे जायचं आणि कार्यक्रम समोर सांगायचा त्यांच्या की असा असा कार्यक्रम ठरलेला आहे, त्याच्यासाठी लागणार, त्याचं हे बजेट लागणार आहे एवढं. मग लोकांकडनं धन घ्यायचं, धनाची राशी घ्यायची, द्रव्य घ्यायचं आणि त्यावर तो उत्सव पार पाडायचा, तो कार्यक्रम पार पाडायचा. असे 4 आयाम समर्थ रामदासांनी या भिक्षा निरूपणात सांगितले. खरं तर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये भिक्षेला अनन्य साधारण महत्व आहे. भिक्षा म्हणजे पोट भरण्याचं साधन नाहीये सांगितलेलं. समर्थ म्हणतात, संतांनी, देवांनी भिक्षा मागितली, मग माणसाला काय लाज आहे? स्वतः दत्तांनी, अवधूतांनी भिक्षा मागितली. मग निस्पृह पुरुषांनी भिक्षा नाही मागायची तर काय करायचं? त्याचा वैयक्तिक प्रपंच किंवा सामाजिक कार्य चालेल कशावरून? लोकांनी स्वतःहून तो निधी दिला पाहिजे, लोकांनी स्वतःहून ती व्यवस्था ठेवली पाहिजे. आणि जर ती ठेवण्यामध्ये कुठे कमतरता भासली तर अशा निस्पृह पुरुषांनी भिक्षा मागण्यासाठी कुठेही मनामध्ये विकल्प आणता कामा नये. बिनधास्तपणे भिक्षा मागितली पाहिजे. त्याला आध्यात्मिक अधिष्ठान आहे, समर्थ सांगतायत. ती काही पोट भरण्याचं साधन नाहीये. नर्मदा परिक्रमेचं पुस्तक वाचत होतो मी, जगन्नाथ कुंटेंचं. आता किती पुस्तकं आलेली आहेत. अनेक जणांनी भिक्षेचं महत्व नर्मदा परिक्रमेमध्ये किती आहे. आणि भिक्षेवरच जेवढे दिवस तुम्ही परिक्रमा कराल, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जेवढा वेळ जाईल, ती सगळ्या भिक्षेवर गुजराण करावी लागते. आणि ती भिक्षा
समर्थांनी भिक्षा निरूपणामध्ये सांगितलंय, तर ते आपल्याला अनेक प्रसंग, जर आपण नर्मदा परिक्रमेला जाऊन आला असाल किंवा नर्मदा परिक्रमेवरचा जर ग्रंथ एखादा वाचला असाल, तर तुम्हाला अनेक ओव्या समर्थांच्या त्या नर्मदा परिक्रमेतल्या प्रसंगांची आठवण आणून देतील. भिक्षेतून शिष्य मिळतात, भिक्षेतून कार्यकर्ते मिळतात, भिक्षेतून लोक आपल्याला सहाय्यकारी मिळतात, समविचारी लोक मिळतात. म्हणून लोकसंग्रह, वेणास्वामी, अक्कास्वामी, दत्तात्रय स्वामी, भीमस्वामी, सतीबाई शहापूरकर, ही सगळी भिक्षेमध्ये मिळालेली माणसं आहेत. निधी संकलन तिसरा आयाम आहे. दान आणि भिक्षा ह्याच्यात फरक आहे. भिक्षा देताना देणाऱ्याला एक आत्मिक आनंद आहे आणि मला भिक्षा घालायला मिळाली याचा एक सात्विक समाधान आहे. दानाचं तसं नाहीये. दानामध्ये त्याला पुण्य मिळालं हा एक अहंकाराची जाणीव आहे. भिक्षेत तसं नाहीये. मी परवा म्हणालो, एकनाथजी रानडेंनी जे उभा केलेलं आहे श्रीपाद शिलेवरचं शिल्प, 1 रुपया एका माणसाकडनं घेतला. अहो एवढंच काय, समर्थांच्या जन्मगावी जांभेला जे मंदिर उभं राहिलेलं आहे ते नानासाहेब देवांनी 1 रुपया एका माणसाकडनं घेतला आणि ते मंदिर उभा केलं. आपण जायला पाहिजे जांभेला. फार सुरेख समर्थांची मूर्ती आहे. नानासाहेब देवांनी लिहिलंय, धरणी मातेनी समर्थांचा देह पहिल्यांदा जिथं झेलला. काय संकल्पना आहे बघा. धरणी मातेनी समर्थांचा पवित्र देह पहिल्यांदा जिथं झेलला त्या ठिकाणी समर्थांची मूर्ती उभा केली आहे. केवळ 1 रुपया एका माणसाकडनं, जास्त नाही. आणि चौथा जो आयाम आहे तो स्वावलंबन झालं पाहिजे, स्वयंपूर्ण, स्वयंशिस्त, स्वयंपूर्ण, स्वायत्त निधी असला पाहिजे आपल्याकडे. बरं, समाजशरण वृत्तीनं काम करायचंय, समाजासाठी काम करायचंय, मग त्यात मागण्यासाठी काय हरकत आहे? जो निधी येणार आहे, समाजाचं काम करायचं तर समाजाचा निधी घेतला पाहिजे. आपलं स्वावलंबन झालं, आपण कुणावर अवलंबून राहणार नाही. म्हणून समर्थांनी भिक्षा या संकल्पनेला एक वेगळी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या काळामध्ये भिक्षा मागण्यासाठी लोक धावत येतात, भिक्षा देण्यासाठी लोक धावत येतात. आपण पाहिलं ना, समर्थांचा प्रचार दौरा आला, पादुकांचा प्रचार दौरा आला की काय गावामध्ये जल्लोष असतो. पादुकांचं पूजन, भिक्षा, आदल्या दिवशी जाऊन त्या कॉलनीमध्ये सांगायचं उद्या भिक्षा फेरी येणार आहे. लोक तयारीत असतात, रांगोळ्या काढतात, सडा घालतात समोर. किती आनंदाचा क्षण आहे तो. समर्थ म्हणतात, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे श्रीराम. भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला. प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता श्रीराम. प्रतिग्रह म्हणजे दानामध्ये येणारा जो संस्कार आहे, थोडा कमीपणा आहे. दान घेण्यात, भिक्षा घेण्यामध्ये कमीपणा नाही आहे. भिक्षा देणाऱ्याला आनंद आहे, समाधान आहे. भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला. त्याचं जेवण झालंय पण तो निराहार आहे. निर अधिक आहार, तो जेवला नाही. संत तुकोबा म्हणतात, ग्रासोग्रासी रामनाम ज्यांनी घेतला तो जेवला नाही, त्यांनी उपवास केला. काय संतांची अर्थ किती गर्भित आहेत बघा ना. ज्याने प्रत्येक घासाला रामनाम स्मरण केलंय तो जेवला नाही, तुकोबा म्हणतायत, त्यांनी उपवास केला. समर्थ म्हणतायत, ज्याने भिक्षा मागून ते अन्न सेवन केलेलं आहे तो जेवला नाही, तो निराहारी आहे, उपवासच आहे एका प्रकारे. प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता. दान
यातली जी काही संकल्पना, यातला जो उणेपणा आहे तो भिक्षेला लागत नाही, त्याच्यापासून वेगळा झाला. संता संत जे जन तेथे कोरान्न मागोण करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी श्रीराम. समर्थ सांगताय, ज्याने कोरान्न मागितलं. कोरान्न म्हणजे काय? न शिजवलेलं कोर, ज्यावर अजून काही संस्कार व्हायचे. आपण काय म्हणतो, एक कोरा कागद द्या, त्यावर काहीतरी लिहायचंय. कोरे अन्न म्हणजे अन्न शिजवण्याच्या अगोदर, त्याला आपण शिधा म्हणतो, कोरडा शिधा, तो घ्यायचा. संता संत जे जन, अनेक संत आहेत, समर्थ सांगतायत, तेथे कोरान्न मागोन करी भोजन. संता संत जे जन, त्या जनांकडे कोरान्न मागवून करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी श्रीराम. समर्थ म्हणताय की त्यांनी जेवण नाही केलं, मग त्यांनी काय केलंय? अमृताचं प्राशन केलंय. समर्थांनी या समासामध्ये एक श्लोक दिला इथं, भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह, असंतो वापि संतो वा सोमपानम दिने दिने. काय अर्थ आहे या श्लोकाचा? समर्थ म्हणतायत, जो भिक्षाहारी आहे तो निराहारी आहे. भिक्षा मागून पोटभर जेवणारा माणूस सुद्धा तो मिताहारी आहे, त्यांनी उपवास केलेला आहे. एवढंच नव्हे, भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापि संतो वा. ती भिक्षा देणारा कोण आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तो सज्जन आहे दुर्जन आहे काही घेणं देणं नाही, कारण ती कोरडी भिक्षा घेतलेली आहे, शिजवलेलं अन्न नाहीये तिथले संस्कार बाधायला. अशा लोकांनी घातलेली भिक्षा आणि त्यापासून तयार केलेलं अन्न सेवन करणे म्हणजे स्वर्गातलं सोमपान केल्याचं पुण्य आहे, असा हा श्लोक सांगतोय. त्या श्लोकाचा संदर्भ समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे श्रीराम. हो, अपर्णा वांगीकरांनी सांगितलंय, दत्त संप्रदायात आजही भिक्षा आहे, अनेक ठिकाणी आहे. भिक्षा मागायची अशा मठांमध्ये, गणगापूरला जा, अक्कलकोटला जा, अशा ठिकाणी भिक्षा मागायची आणि त्यानंतर मग जेवण करायचं. 5 घरी भिक्षेचा. कित्येक घरांमध्ये हा संस्कार आहे, भिक्षा मागणे. अंबाबाईचं नवरात्र असतं, आपल्याला माहिती आहे, बरेच लोक भिक्षा मागतात. तेव्हा 5 घरी जायचं, कोरडी भिक्षा आणायची, पीठ आणायचं, असा प्रघात आहे अनेक घरांमध्ये. अहो, एवढंच कशाला, आपण आपल्या समर्थ जे म्हणतायत यामध्ये भिक्षा माने सर्वोत्तमा, सर्वोत्तमाला भिक्षा मान्य आहे. ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही कधी विचार केलाय की आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावलेला आहे? अन्नपूर्णा देवी कुणाला भिक्षा घालतीये? देवादिदेव महादेवांना भिक्षा घालतीये. सगळ्यांच्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये तो फोटो लावलेला आहे. भिक्षा सर्वोत्तमाला मान्य, देवादिदेवाला मान्य. दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होय श्रीराम. निस्पृह माणसाची निस्पृहता या भिक्षेपासून प्रगट होते, समर्थ सांगतायत. तो माणूस किती निस्पृह आहे, भिक्षेवर जगतोय. अशी भिक्षा गोळा करायची, त्यातून अन्न शिजवायचं
आणि त्याचं सेवन करायचं. समर्थ टाकळीला होते, जे मिळायचं ते घ्यायचं समर्थांनी. म्हणून कसं चालेल, मला पीठच पाहिजे, लोक देतायत हेच खूप मोठं आहे. कारण लोकांनी तर त्यांना टाळावंच सुरुवातीच्या काळात. कशाला मागायला पाहिजे, धडधाकट आहे शरीर, फुकट खायला पाहिजे. लोकांची दूषणं होती अशी. आणि मग अशा वेळी जे मिळेल ते घ्यायचं. त्यातून स्वयंपाक करायचा आणि ते ग्रहण करायचं. समजा शिजवलेलं अन्न असेल तर ते सगळं एका वस्त्रात बांधायचं, गोदावरी आणि नंदिनीच्या संगमामध्ये नेऊन त्याला हलवायचं सगळं. का तर त्यातले सगळे चवीचे पदार्थ जे आहेत ते सगळे धुवून जावेत. त्यातली चव आपल्या अंगी बांधता नये, कामा नये. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम. सोमवारी ह्यांच्याकडे जेवायचं, मंगळवारी त्यांच्याकडे जेवायचं, किंवा तारखा लावून ठेवायच्या आणि त्या दिवशी त्या घरी जाऊन जेवण करायचं. स्वतंत्रता कशी येईल? मग त्यांच्या अधीन राहावं लागणार, त्यांच्या वेळेप्रमाणे जावं लागणार. एखाद्या दिवशी स्वयंपाक करायला उशीर लागेल, मग थांबावं लागेल. मग आपलं काहीतरी काम बुडणार. किती सूक्ष्म विचार समर्थ सांगतायत. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. स्वतंत्रता नाहीये, स्वावलंबन नाहीये, डिपेंडन्सी आली. 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले, नित्य नूतनते पासूनी श्रीराम. आम्हाला रोज नवीन पाहिजे असतं. नाविन्यासाठी कायम धडपड आहे आपली. नवीन कपडे, नवीन जेवण, ताजं जेवण. नित्य नूतनतेपासून चेवले समर्थ सांगतायत. ती नित्यता, ती नूतनता गेली. किंवा जर तुम्ही 8-10 दिवसाचं एकदमच धान्य आणलं तर. म्हणून भिक्षा ही रोजच्या रोज मागायची. गाडी घेऊन जायची, भिक्षा मागायची, पुन्हा महिनाभर घरी बसून खायचं, कसं चालेल? माणूस आळशी झाला. मग त्याचा संपर्क कसा येईल? रोज घर बदलायची, रोज कॉलनी बदलायची, रोज जागा बदलायची आणि भिक्षा घ्यायची. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, श्लाघ्यवाणे श्रीराम. फिरलं पाहिजे परिभ्रमण. ब्राह्मणो हिंडता बरा, एके ठाई बैसो न राहिला, तेने व्यापची बुडाला. जे आपल्या हातात काम घेतलेलं आहे ते बुडालं ना. एका ठिकाणी बसून कसं चालेल? योजना लावायची आहे. माणसं पाहिजेत, निधी पाहिजे, धान्य पाहिजे, विचार पाहिजेत, सगळ्या बातम्या समजल्या पाहिजे. अहो, भिक्षेतून काय काय होतंय? किती आयाम आहेत त्या भिक्षेला. लोकांना माहिती होते मठाची, त्यांना समाधान आहे भिक्षा घातल्याचं. नित्य नूतन हिंडावे, नवीन प्रदेश. एका कॉलनीमध्ये चांगलं मिळतंय, लोक या या म्हणतायत म्हणून दररोज तिथंच जायचं नाही. नित्य नूतन हिंड. आज ह्या गल्लीमध्ये, उद्या त्या गल्लीत, परवा त्या गल्लीत. आमचे उदगीरचे रामदासी आहेत, अनिल बुवा करखेलीकरांचे वडील. नवरात्रामध्ये ते येतात, रामाच्या नवरात्रात नांदेडला, आणि एका एका भागात जातात. नांदेडला एक मोरे म्हणून होते, कोर्टामध्ये नोकरीला होते. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी त्यांना काही पाहिलेलं नाहीये. 25-30 वर्षाखालचा काळ आहे हा साधारण. आणि मारुती बुवा कायम
कोर्टामध्ये नोकरीला होते, पण सकाळी निघायचे. दररोजचा प्रघात होता, फक्त नवरात्राचा नाही, दररोज मनाचे श्लोक म्हणत निघायचे. समर्थ म्हणतायत उदंड देशाटन करावे. अहो, भिक्षेच्या जोरावर समर्थ 12 वर्ष फिरत राहिले. फिरले म्हणजे साधना केली भिक्षेच्या जोरावरच. विचार करा, एक माणूस आपल्या आयुष्यात 12-24 वर्ष भिक्षेवर जगतो आहे. मला उदाहरण दाखवा दुसरं संताचं. किती वैशिष्ट्यपूर्ण आहे समर्थांचं जीवन आणि समर्थांचं वाङ्मय. किती आयाम आहे समर्थांच्या वाङ्मयाला. 12 वर्ष टाकळीची तपस साधना आणि 12 वर्ष परिभ्रमण भिक्षेवर. आयुष्यातल्या 24 वर्ष माणूस भिक्षेवर जगतो आहे. कमाल आहे ना. अखंड भिक्षेचा अभ्यास तया असं वाटे ना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रय श्रीराम. हे त्रिभुवन समर्थ म्हणतायत की त्याला स्वदेश वाटला पाहिजे. कारण जिथं अन्न मिळतं, जिथं भिक्षा मिळते, तो त्याचा देश आहे. मला या भागाने जगवलंय. माझा उदरनिर्वाह, माझा चरितार्थ यांनी सांभाळला, हे माझी लोक आहेत. ही भावना येते का नाही? अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटे ना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रय श्रीराम. त्याला कुठला परकादेश वाटणारच नाही. हा भाग आपला नाही असं वाटणारच नाही. कारण ज्या ठिकाणी भिक्षा मिळालीये त्या ठिकाणी उदरनिर्वाह झाला, चरितार्थ झाला, तिथून लोक मिळाले, तिथून शिष्य मिळाले, स्वराज्यासाठी मावळे मिळाले. किती पदर आहेत भिक्षेला बघा तुम्ही. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे श्रीराम. लाज वाटू द्यायची नाही. तो आत्मसन्मान आहे. भिक्षेवर आपला उदरनिर्वाह होणे, भिक्षेवर चरितार्थ होणे, भिक्षेवर भगवंताचा उत्सव पार पडणे, हे मोठ्या सन्मानाचं काम आहे. भिक्षा आणि चमत्कार चक्काटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची श्रीराम. भिक्षा मागत असताना मनाचे श्लोक म्हणायचे आणि त्या मनाच्या श्लोकांमध्ये भगवंताचं महात्म्य आहे. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी, प्रभाते मणी रामचिंतित जावा. किती भक्तांची आहे, भगवंताची आहे महत्ता गायलेली आहे ना मनाच्या श्लोकांमध्ये. समर्थ म्हणतात भिक्षा आणि चमत्कार. भिक्षेतून किती प्रकारचे चमत्कार झाले आपण ओळीनं सांगू शकतो. भिक्षेतून धान्य मिळालं, भिक्षेतून द्रव्य मिळालं, भिक्षेने स्वावलंबनता मिळाली, भिक्षेतून लोकांना भिक्षा घातल्याचं समाधान मिळालं, आमचे उत्सव पार पडले, आम्हाला शिष्य मिळाले, आमचा संप्रदाय वाढला, स्वराज्यासाठी मावळे मिळाले, आमच्या समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला. चाक्काटती लहान थोरे. चाक्काटती म्हणजे आश्चर्यचकित होतात. कोण? लहान पोरं आणि मोठी माणसं. याचा जिवंत अनुभव आपण घेतो का नाही मला सांगा. आम्ही 7 दिवसाचं पारायण करतो. त्या पारायणाच्या वेळी सकाळी भिक्षा फेरी असते आणि ती भिक्षा फेरी होत असताना जे धान्य मिळेल ते धान्य आणण्यासाठी लहान मुलं असतात. सायकलवर, स्कूटीवर. नातू असतो, कुणाचं लहान पोरगा असतं, शाळेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं. त्यांना आश्चर्य वाटतं ना. त्यांना कुठं बोला वाटत नाही, पण त्यांच्या ओळखी पाळखी होतात. त्यांना आश्चर्य वाटतं की एवढं धान्य मिळालंय पोते पोते भरून, आणि त्यावर काल्याचा महाप्रसाद होतो शेवटच्या दिवशी. ही जशी पोर आहेत किंवा भिक्षा घालताना
त्या पोराला आश्चर्य वाटतो, काय खडा आवाज आहे बुवांचा, त्या मनाच्या श्लोकाला काय धार आहे. अंतःकरणाचा ठाव घेणारं काव्य आहे मनाचे श्लोक. लहान थोरे मोठ्या माणसांना सुद्धा विशेष वाटतं. वा वा वा, प्रसन्नता आहे. सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी सडा सारवण बाहेर होत असताना मनाच्या श्लोकाची धीर गंभीर आवाजामध्ये तो श्लोक ऐकल्याबरोबर काय वाटतं, एक वेगळा आनंद आहे. चक्काट ती लहान थोरे, जी मोठी माणसं आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्यांना त्यांचं बालपण आठवतं आणि त्यांना त्यांच्या बोलले जरी नाही तरी त्यांच्या अंतःकरणातला आशीर्वाद मिळतो. वाह, छान, समर्थांचं कार्य कोणीतरी पुढे चालवत आहे. चक्काट ती लहान थोरे, कीर्तीवर्णी निरंतर भगवंताची. आणि मग ही लहान मुलं आणि ती वृद्ध गृहस्थ घरात बसलेले, या सगळ्यांना भगवंताची कीर्ती वर्णन करण्याचा आनंद किंवा एक सवय लागते. भिक्षा म्हणजे कामधेनू. बघा, समर्थांनी भिक्षेला काय काय नावं दिलेली आहेत, काय काय उपमा दिलेल्या आहेत. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्यो, भिक्षेस करी जो अमान्यो, तो करंटा जोगी श्रीराम. भिक्षेला जो अमान्य करतो, भिक्षा मागताना जो लाजतो, भिक्षा जो टाळतो, तो जोगी आहे, पण कसा आहे, करंट आहे. खर तर ही शिवी आहे एका प्रकारची, अपशब्द आहे हा. जोगी आहे पण करंटा कसा, का तर तो भिक्षेला अमान्य करतो, भिक्षा त्याला मान्य नाहीये, तो भिक्षा मागायला लाजतो. भिक्षा म्हणजे कामधेनू, कामधेनूची उपमा भिक्षेला. सदा फळ नव्हे सामान्य, ती कशी आहे, सदा फलदायी आहे. फक्त भिक्षा सकाळी मागावी का, तो प्रघात आहे म्हणून ठीक आहे. पण समजा तुम्ही दुपारी 12 वाजता भिक्षा मागायची दत्त संप्रदायात प्रथा आहे की नाही. मठांमध्ये दुपारची भिक्षा आहे, मग तेव्हा नाही का मिळत. भिक्षा केव्हाही मागा, समर्थ म्हणतात सदा फलदायिनी. त्याला वेळेचं काळाचं बंधन नाहीये. सदा फळ नव्हे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य, तो करंटा जोगी. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी श्रीराम. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती. भरम म्हणजे भ्रम. काय बाबा, ही कुठली माणसं आहेत, कुठून आली आहेत, काय फुकटचं येऊन मागतायत, किंवा तिथं खायला बसलेली आहे, त्यांना तिथं अन्न नेऊन द्या, हा सगळा भ्रम निघतो. भिक्षा मागत फिरली, मनाचे श्लोक म्हणले की लोकांच्या लक्षात येतं समर्थ शिष्य आलेले आहेत, धान्य घ्या, द्रव्य घ्या. आणि नुसती भिक्षा घालतात का लोक. अहो, भाग्य एवढं मोठं आहे, भिक्षा मागणाऱ्याची पूजा होते. पायावर पाणी घातलं जातं, दूध घातलं जातं, हळदी कुंकू लावल्या जातं, लोक नमस्कार करतात. काय भावना आहे लोकांच्या मनामध्ये. भिक्षेकरी हा समर्थांच्या रूपात आलेला समर्थ भक्त आहे. उगीच कोण पाया पडतं का, उगीच कोण तुमच्या पायाला हळदी कुंकू लावतं का. काय आदराचं स्थान आहे भिक्षा मागणाऱ्या प्रती. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. टॅक्सेशन नको, या ओवीचा अर्थ आहे सामान्य भिक्षा मान्य करती प्राणी सकळ प्राणी. म्हणजे सगळ्यांना. तुम्ही मला सांगा, गजानन महाराजांच्या निर्याणानंतर मंदिर उभा करायचं ठरलं शेगावला, काय योजना पुढे आली. जे धान्य बाजारात येईल त्या प्रत्येक गाडीला ठराविक
जसं एकनाथजी रानडेंनी 1 रुपया घेतला, नानासाहेब देवांनी 1 रुपया घेतला, तसा ठराविक अल्पनिधी त्या गाड्यांवर लावला. तो प्रसंग आहे ना, सगळ्यांना आनंद आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा सहभाग आहे. चाफळला रामाचं मंदिर उभा केलं समर्थांनी, भिक्षेवर तर केलं. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझा त्या मंदिरामध्ये सहभाग आहे. मी मंदिर बांधण्यासाठी निधी दिलेला आहे. किती दिला तो भाग वेगळा, पण समर्थ इथं म्हणतात की असा घेऊ नका जास्त आलेला. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. हा चरण कसा वाचायचा? ओवी कशी आहे सांगतो. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती. भरम म्हणजे भ्रम, मनात आलेले विकल्प. मग तिथं बोलणं होत आहे, तुम्ही कुठून आलात, तुम्ही काय म्हणतात, हे मनाचे श्लोक कुणी रचले, केव्हा रचले, काय या श्लोकाचा अर्थ आहे. मग तुम्ही कुठले, कोणत्या गावचे आहात, अरे गाव सोडून तुम्ही इथपर्यंत आलात. सगळे भ्रम, सगळे विकल्प, सगळे संशय मुळापासून निघून जातात. भिक्षेने ओळखी होती. समर्थ शिष्य कुठल्या गावाहून आले, आपल्या कॉलनीमध्ये भिक्षा मागत असताना आपल्याला ज्यांची नावं गावं माहित नाहीत त्यांची सुद्धा नावं माहिती होतात ना, चर्चेतून, बोलण्यातून. हा आपल्याला अनुभव आहे ना सगळा. समर्थांनी भिक्षेच्या पाठीमागचे किती अत्यंत सूक्ष्म दुवे आपल्याला या समासामध्ये वर्णन केलेले आहे. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी, असा हा चौथा चरण आहे. सकळ प्राणी, त्याला असं वाचलं पाहिजे, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. सगळ्यांना काही वाटत नाही. सामान्य भिक्षा आहे, 1 वाटी तांदूळ. कुणाला जड आहे? शिवथरघडीमध्ये आम्ही भिक्षा फेरी करतो साधना सप्ताहामध्ये. अहो तो एक काय तुम्हाला म्हणजे तो शब्दामध्ये वर्णन नाही करता येणार त्या भिक्षा फेरीचं. ती भिक्षा फेरी आम्ही साधना सप्ताहामध्ये घेतो. दासबोध सखोल अभ्यास उपक्रम, या उपक्रमाची या 7 दिवसामध्ये संकष्टी चतुर्थी येते 1 दिवस. आणि त्या दिवशी ती भिक्षा फेरी असते. फार अवर्णनीय सोहळा आहे. त्या 7 दिवसामध्ये तो 1 दिवस म्हणजे काय तुम्ही कल्पना नाही करू शकणार. अशा लोक काय काय ते करतात तिथं. त्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सूचना दिली जाते, पाना फुलांनी आपली घरं करायची आहेत. रांगोळ्या कुणी आणलेल्या असतात, कुणी नसतात, पण काही हौशी साधक आहेत, ते रंगीबिरंगी रांगोळ्या घेऊन येतात, रंगीबिरंगी खडू घेऊन येतात. अहो एवढंच नव्हे, नऊवार साडी, नथ, ती बुगडी, काय काय विचारू नका. फार अवर्णनीय सोहळा आहे, शब्दातीत आहे. लोक घरं तयार करतात पाना फुलांची, त्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या बॅगमध्ये जे आतापर्यंत 4 दिवस जे सांभाळून ठेवलेलं असतं, चिवड्याचा पुडा, बिस्किटाचा पुडा, चकली, असं ते त्या दिवशी त्या भिक्षेमध्ये टाकायचं. आम्ही सांगतो 50 रुपयापेक्षा ती भिक्षा घेत असताना 50 रुपयापेक्षा जास्त द्रव्य भिक्षेला द्यायचं नाही. भिक्षेमध्ये हा प्रघात परमपूजनीय अक्कांपासून आहे. तेव्हा तर काय 5 रुपये असतील, 10 रुपये असतील, मला माहिती नाही. आता आम्ही 50 रुपये केलेत. 50 रुपयापेक्षा जास्त द्रव्य द्यायचं नाही. ते सांगत असताना या ओवीची आठवण येते. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. सगळ्यांना आनंद येतो देण्यासाठी. आणि मग सगळे साधक
दोन दोन, चार चार, पाच पाच जण असे. अहो, देखावे सुद्धा काय तयार करतात. मार्गांना नावं दिली जातात. तात्यासाहेब गाडगीळ मार्ग, लीलाताई गाडगीळ पथ, अक्कास्वामी वेलणकर बाग, मामा गांगल उद्यान, भक्त निवास, कुणाचं सुहासदादा आगरकर भक्त निवास, सुनीलदादा चिंचोळकर मठ, अशी नावं दिली जातात. आणि त्या पाना फुलाच्या रांगोळ्यामध्ये लोक बसतात. अहो, काही लोक घराचा देखावा निर्माण करतात. एक बाई बसलेल्या आहेत, स्वयंपाक करतायत, सुनबाई, सासूबाई बसलेल्या आहेत, त्या भिक्षा घालणार आहेत. फार सुरेख आहे ते, शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत मी. त्यासाठी दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमात यायला पाहिजे, प्रवेश मिळवायला पाहिजे. आणि नुसता प्रवेश मिळून नाही, साधना सप्ताहात शिवतर घडीत यायला पाहिजे. त्याची तिथी ठरलेली आहे, कोजागिरी पौर्णिमेपासून. मग आम्ही ओळी ओळीनं तीन दोघांची रांग असते. तो अँप्लिफायर असतो, मेगाफोन. एक जण श्लोक म्हणतो, पहिला चरण. त्याच्यानंतर पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं. पहिली भिक्षा घळीमध्ये जायचं, घळीमध्ये समर्थांची भिक्षा घ्यायची. आणि समर्थांची भिक्षा घेताना आम्ही श्लोक जो म्हणतो, तो श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवतो. नवविधा भक्तीच्या कोठड्या दिव्य जीला, निगम वेदचारी शोभती पक्षजीला, म्हणवणी विनवितो मुक्ती देई तू दासा, शरण तुझ कामधेनू तोडी संसार पाशा. नवविधा भक्तीच्या कोठड्या दिव्य जीला. नवविधा भक्तीच्या कोठड्या ज्या दिव्य आहेत त्या तिच्या जवळ आहेत. निगम वेद चारी शोभती पक्ष जीला. चारी वेद, वेदांत, चार आश्रम, हे सगळे जिला शोभून दिसत आहेत. म्हणवणी विनवितो मुक्ती देई तू दासा, अशी तू मला या दासाला मुक्ती दे. चौथा चरण आहे, शरण तुझ कामधेनू तोडी संसार पाशा. अशी तू कामधेनू आहेस, अशी तू भिक्षा आहेस. भिक्षेचं वर्णन आहे हे सगळं. तोडी संसार पाशा. या संसाराचा पाश तोडून टाकण्यासाठी तू माझ्यावर प्रसन्न हो. मला तुझा आधार पाहिजे, तुझी मला कृपा पाहिजे. भिक्षेचं वर्णन हा श्लोक आम्ही समर्थांच्या समोर शिवतर घळीमध्ये म्हणतो. समर्थांची पूजा करणारे जे कोणी पुजारी असतात ते भिक्षा घालतात तिथं. आणि ती भिक्षा घेऊन मग पुन्हा सगळ्या साधकांच्या रस्त्यातून दुतर्फा साधक आपली घरं करून आहेत. आणि अजून वैशिष्ट्य काय तिथलं, भिक्षा घातली की रांगेमध्ये उभा राहायचं. पहिला चरण माईकवर म्हणला जातो, तो बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणायचा. काही लोकांची धांदल असते ओवाळण्याची, काही लोकांची धांदल असते भिक्षा घालण्याची. मग द्रव्य कसे, या पिशवीत, या झोळीत, काय चिवडा इकडे, बिस्किट इकडे, चकली तिकडे. फार अहो, भिक्षा मागणं सुद्धा त्याला भाग्य लागतं. आणि ते भाग्य शिवथर घळीमध्ये समर्थांच्या मठात समर्थांची भिक्षा घेण्यामध्ये या नरदेहाचं चीज झाल्यासारखं आहे. वर्णन करायला खूप आहे. अशी भिक्षा शिवथर घळीमध्ये 1 वर्ष सज्जनगडावरून आलेल्या योगेश बुवांसोबत मागितली. ज्या योगेश बुवांचे त्यांच्या माध्यमातून समर्थांचे आशीर्वाद आपल्याला काल मिळालेले आहेत. आपण सगळे पावन झालेलो आहोत. समर्थ पुढे म्हणतात,
भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षा भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती. भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षा मागण्याची फळश्रुती आहे. काय फळ मिळतंय भिक्षेने? भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. काय घाबरायचंय कुणाला? आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. समर्थांचं काव्य आहे. अरे तू भिक्षा दिलीस हे तुझं भाग्य आहे, तुझं पुण्य आहे. तुझ्या भिक्षेवर आम्ही जगतोय हा भाव मनात आणू नकोस. आणि तो कधी भिक्षा करणाऱ्या भिक्षा देणाऱ्याच्या मनात कधी येत नाही. दान आणि भिक्षा यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. ते वर्णनच आहे ना तसलं. सगळ्यांच्या स्मृती जाग्या झालेल्या आहेत शिवथर घळीतल्या. कारण अनेक शिवथर घळीमध्ये येणारे साधक या व्यासपीठाशी जोडलेले आहेत. ते दररोजचा हा उपक्रम पाहतायत, ऐकतायत. त्यामुळे त्या सगळ्यांना साहजिक आहे तिथला तो अवर्णनीय आनंद त्या दिवशीचा, संकष्ट चतुर्थीचा आपल्या सगळ्यांना. आणि महत्वाचं म्हणजे ती अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं त्या भिक्षेतलं, की ती सगळी भिक्षा खाली कल्याण मंडपात जमा होते. शेवटचा श्लोक तिथं म्हणला जातो. आणि ती सगळी ते काही लाडू चिवडा जे सगळं असेल, बिस्किट वगैरे, ते सगळं स्वयंपाकघरात जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला मिसळ असते. काय त्याची चव आहे. दुपारच्या चहासोबत ती सगळी बिस्किट येतात. सगळे मिळून खातात का नाही. भगवान श्रीकृष्णाने जो काला केला आणि तो काल्याचा प्रसाद मिळण्यासाठी देवादी म्हणून भगवंताने सांगितलं की झटकू नका हात, ते पाण्यात जाऊन धुवा. कुणाला नाही मिळाला पाहिजे, देवांना सुद्धा हा काला नाही मिळाला पाहिजे, प्रसाद नाही मिळाला पाहिजे. असा प्रसाद, असा काला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भिक्षेच्या माध्यमातून शिवथर घळीत होतो. ते सगळं अन्न स्वयंपाकघरात जातं आणि जेवढं द्रव्य मिळालेलं आहे ते सगळं तिथं मोजलं जातं. बँकेतले जे रिटायर्ड झालेले किंवा बँकेत नोकरीला असलेले जे साधक असतात त्यांची ती ड्युटी आहे. त्यांनी ते सगळं मोजायचं, लगेच काउंटरला जायचं. दास साधना सप्ताह 2020 काळात भिक्षा फेरीमध्ये मिळालेले द्रव्य त्याची एक वेगळी पावती करून घ्यायची. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. काही घाबरायचं कारण नाही. भिक्षेने प्रगटे महंती. आता भिक्षा मागत असताना, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना, जेव्हा तुमच्या लोकांच्या ओळखी होतात, लोक तुम्हाला काही प्रश्न विचारतात, तुमचं आध्यात्मिक अधिष्ठान पाहतात, तेव्हा तुमची महंती लोकांना पटते, ती प्रगट होते आणि ती त्यांना पटते. तुम्हाला लोक महंत म्हणायला लागतात, तुमचा आदर सत्कार करतात. या बुवा या बुवा या बुवा म्हणतात, तुमची पूजा करतात, तुमच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करतात. ही सगळी करामत कशाची आहे? भिक्षेची आहे. स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. तुमचं स्वावलंबन आहे, स्वायत्त आहे, इंडिपेंडंट आणि भगवंताची प्राप्ती आहे. किती आयाम आहेत भिक्षेला, एनलिस्ट केलं पाहिजे, यादी केली पाहिजे. भिक्षेची फळश्रुती. समर्थ पुढे म्हणतात, भिक्षेस नाही अडथळा, भिक्षा हरितो मोकळा, भिक्षे करिता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. भिक्षेस नाही अडथळा. कोण म्हणणार आहे इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका? हा, दान मागायचं असेल, भूक लागली आहे मला अन्न द्या म्हणून भीक मागायची असेल तर लोक म्हणतात हे चल जा पुढे. भिक्षेला अडथळा नाहीये. दिया उसका भला, नहीं दिया उसका भी भला. भिक्षाहरी मोकळा, तो कुठेही जाईल.
कधी या कॉलनीमध्ये, कधी त्या कॉलनीमध्ये, परवा त्या गावाला, तेव्हा त्या गावाला, कुठेही जाईल तो. त्याला कुणी अडवू शकत नाही. त्याच्यावर कसली बंधनं नाहीयेत, त्याला कसल्या मर्यादा नाहीयेत. भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो, वेळा काळ जातो असा चरण वाचला पाहिजे. भिक्षेनी भिक्षा मागणाऱ्याचा सुद्धा सकाळची, कारण त्याला सकाळी उठावं लागतं, त्या निमित्ताने व्यायाम होतो त्याचा. लोकांच्या ओळखी वगैरे होतात, हा साईड इफेक्ट आहे. मुख्य प्रभाव सकाळी उठणं होत आहे, भगवंताचं नामस्मरण होत आहे, त्याचा काळ सार्थकी लागतो. आणि मग तो जो काही करतो आहे, तो जे भिक्षा मागतो आहे, तो जे मनाचे श्लोक म्हणतो आहे, तो जो फिरतो आहे, हे सगळं पाहणारे आणि ऐकणाऱ्यांचा सुद्धा काळ सार्थकी जातो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली. बघा, समर्थांनी वर नाव दिली आहेत, कामधेनू, सदा फळदायिनी. खाली समर्थ म्हणतायत भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायन झाली, निर्लज्जासी श्रीराम. काय शब्द आहे निर्लज्जासी? खरं तर समर्थांना हे अपेक्षित नाहीये, कारण भिक्षा निरूपणाचे आयाम सांगत असताना ज्या उंचीचे आणि ज्या पातळीचे आयाम समर्थ सांगतायत, इथे शब्द असा आलाय निर्लज्जासी. एखादा असा असेल जो काही काम करत नाही, समर्थांच्या शब्दामध्ये, आवडत्या शब्दामध्ये करंटा पुरुष, मग त्याचा चरितार्थ कसा चालायचा? असा हजारातून एखादा, लाखातून एखादा निघणार की. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, फळांनी लगडली आहे. आणि ती वल्ली कशी आहे? अमर करणारी आहे. अमृतप्राशन सोमपानम दिने दिने, किंवा तेने केले अमृतप्राशन प्रतिदिनी. समर्थ जे सांगतायत, समर्थ चौथ्या तिसऱ्या ओवीमध्ये अमृतप्राशन केल्यासारखं ती अमरवल्ली आहे, अमृत देणारी अमरवल्ली. अवकाळी फळदायन झाली, निर्लज्जासी श्रीराम. काय अवकाळी आहे, आपण म्हणतो ना अवकाळी पाऊस आला, तसा अवकाळी असतो एखादा शिष्य. त्याचा चरितार्थ चालण्यासाठी या भिक्षेचा उपयोग होतो, असं समर्थ या 16व्या ओवीमध्ये सांगतायत. पृथ्वीमध्ये देशनाना, फिरता उपवासी मरेना, कोणे एके ठाई जना, जड नव्हे श्रीराम. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांचे अनुभव तुम्ही पहा. अहो, जे लोक भिक्षा घालतात, चहा, बिस्किटाचं पाकिट, नाही त्यांच्याकडे केलेलं जेवण, ते जे देतात ते अत्यंत सामान्य माणसं आहेत. कदाचित दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी त्या डब्यामध्ये अन्न नसेल, अशा परिस्थितीत राहणारी माणसं आहेत, पण ती भिक्षा घालतायत. का? तर तो परिक्रमा आहे, परिक्रमावासी आहे. नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, हा परवलीचा शब्द आहे. हा शब्द उच्चारल्याबरोबर घरातून माणूस बाहेर येतो. तो विचारतो, बाबाजी चहा घ्यायचाय का? का जेवण तयार आहे, जेवण करताय का? किंवा जेवण नाहीये, चहावर चालतंय का? पण नाही म्हणत नाही, कंटाळा नाही. अक्षरशः आपल्याला लाज वाटेल की आपण काय देतो, कुठे दातृत्व गुण आहे आमच्याकडे. पण ज्या लोकांकडे दुसऱ्या दिवशी खायला काही नाहीये, ती लोक नर्मदा परिक्रमाला, तो जो साधक असतो त्याला ते भरभरून खाऊ घालतात. काही नाही म्हणलं तरी चहा देतात. 2 रुपयाचा छोटा बिस्किटाचा पुडा देतील, पण रिकाम्या हाताने जाऊ देत नाहीत. आणि एवढी ती नर्मदा मैयाची एवढी कृपा आहे तिथे. पृथ्वीमध्ये देशनाना, फिरता उपवाशी मरेना, कोणे एके ठाई जना, जड नव्हे श्रीराम. अनेक देश आहेत. समर्थ सांगतायत पृथ्वीमध्ये देश नाना. किती देश आहे? तो 200, 225 देश आहेत या जगाच्या पाठीवर.
कुठे प्रलय झाला, कुठे भूकंप झाला, कुठे वीज कोसळली, कुठे भूस्खलन झालं, कुठे ढगफुटी झाली, जातं का नाही सगळं धान्य, अन्न, कपडे, निधी? ही एक प्रकारची भिक्षाच आहे ना. किती मोठा व्यापक विचार समर्थ रामदासांनी भिक्षेच्या पाठीमागे लावलेला आहे. फिरता उपवासी मरे ना. जो भिक्षा मागत फिरतो तो कधीही उपवासी मरत नाही. घरामध्ये बसणारा उपवासी मरेल, पण फिरणारा माणूस उपवासी मरणार. कोणे एके ठाई जना जड नव्हे. आणि अशा लोकांना हा फिरणारा माणूस, परिभ्रमण करणारा माणूस, समर्थांचा महंत, समर्थांचा शिष्य, मनाचे श्लोक म्हणत भिक्षा मागणारा, समाजाच्या उत्थानासाठी भिक्षा मागणारा, मठातले सगळे संस्कार, उत्सव, सण पार पाडण्यासाठी भिक्षा मागणारा, हा जड होत नाही. सामान्य मान्य करती सकळ प्राणी. गोरज्य वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेशी, विसंबो नये झोळीशी कदा काळी श्रीराम. कधीही झोळीला विसरला नाही पाहिजे. परिस्थिती चांगली असो वाईट असो, लाज नाही, भय नाही. कारण का मी भिक्षा मागतोय, समर्थ संप्रदायाची भिक्षा मागतोय. गोरज्य वाणिज्य कृषी. बघा, समर्थांच्या मनामध्ये भिक्षेला किती उच्च स्थान आहे. गोरज्य दूध दुभत्याचा धंदा करणे त्यापेक्षा, किंवा वाणिज्य व्यापार धंदा करणे, किंवा तिसरं समर्थ म्हणतात कृषी, दूध दही विकणाऱ्यापेक्षा, शेती करणाऱ्यापेक्षा, व्यवसाय करणाऱ्यापेक्षा भिक्षा मागणे, आणि त्यात ती भिक्षा वैयक्तिक चरितार्थाला नाहीये. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, भिक्षा मागायची आणि घरी जाऊन प्रपंच चालवायचा आहे का? आपल्या लक्षात आलं पाहिजे की याच्या अगोदरचा समास हा निस्पृहतेचा आहे. निस्पृह पुरुष जो ज्ञानी आहे, महंत आहे, ज्याला समाजाच्या उद्धाराचं काम करायचं, अशा माणसाने भिक्षा मागण्यात कसलंही भय, कसली लाज नसली पाहिजे. उलट भिक्षा मागणं या तिन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे असं समर्थ रामदास सांगतायत. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य, एकदेशी श्रीराम. कोणतं महत्भाग्य कोणतं आहे? मी तुम्हाला परवा म्हणालो एकदा, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना एक प्रश्न आहे, समर्थांचे भाग्य कोणते? प्रखर वैराग्य हे भाग्य आहे. तुम्हाला आम्हाला अंगी आणू म्हणलं तरी होणार नाही. प्रखर वैराग्य. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य, एकदेशी. एकदेशी येते म्हणजे एकाच ठिकाणी राहणे, एकाच घरात राहणे, म्हणजे तो प्रापंचिक मनुष्य आहे, तो अभागी आहे, कारण तो भिक्षा मागत नाही. प्रापंचिक असू द्या. या ओवीतून समर्थांना आम्हाला हे सूचित करायचं आहे की भले तुम्ही प्रापंचिक असाल, पण जेव्हा तुम्ही दासबोधाचं पारायण करता, नवरात्र करता, पारायणाचा सप्ताह करता, त्या काळामध्ये भिक्षा ही मागितलीच पाहिजे. नाही तर तुम्ही अभागी आहात, नाही तर तुम्ही एकदेशी आहात, सर्वदेशी नाहीयेत. दृष्टी आमची संकुचित आहे. सर्वदेशी. गंगा ही एकदेशी आहे, साधू सर्वदेशी आहे. साधू कुठेही जातो आणि तो पावन करतो, तो तीर्थक्षेत्रांचं महात्म्य वाढवतो. साधू तीर्थामुळे साधूला महात्म्य नसतं. संत स्तवनामध्ये पाहिलंय आपण. साधू किंवा तो साधना करणारा तपी ज्या तीर्थाच्या ठिकाणी जातो त्या तीर्थाला महात्म्य आहे,
त्या साधूमुळे. नर्मदा परिक्रमा करत असताना किंवा गंगेच्या काठी तुम्ही पहा, ज्या ठिकाणी अशी काही साधना झालेली असते त्या स्थळाला महात्म्य आहे. गंगा कुठून तर कुठून वाहते. सगळे काठ तेवढे पवित्र आहेत का? सगळ्या काठांना लोक नमस्कार करतात का? नाही करत. ज्या ठिकाणी साधूंनी तप केलंय, काही साधना केली आहे, त्या ठिकाणी त्या गंगेचं महात्म्य वाढतं. म्हणून गंगेची उपमा सद्गुरूंना देताना समर्थांनी सद्गुरु स्तवरामध्ये सांगितलं, गंगा ही एकदेशी आहे. तिला फक्त माहिती आहे समुद्राकडे जाणे. साधू सर्व देशी आहे. जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं साधू जातो. आपला मठ उभा करतो, लोकांना बोलावतो, शिष्य संप्रदाय उभा करतो, ती सगळी योजना लावतो, मठपती बसवतो, तो सगळा मठाची रचना त्याला सांगतो आणि तो पुन्हा दुसरीकडे जातो. पुन्हा दुसरा मठ, पुन्हा भिक्षा, पुन्हा महंती, पुन्हा शिष्य संप्रदाय. आता पुढच्या ओळीमध्ये फार सुरेख सूचना आहे भिक्षा मागणाऱ्यासाठी. भिक्षे काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुता आणिता घ्यावे, मुष्टी एक श्रीराम. काय सुरेख विचार. एकनाथजी रानडे, आमचे नानासाहेब देव, लोकांनी दिले नसते का? त्यांच्या कार्याला पाहून लोकांनी हजारो रुपये दिले असते, पण घेतले का या महापुरुषांनी? अल्पसंतुष्ट असावे, जास्त आणिता घ्यावे, मुष्टी एक. एवढंच पाहिजे. 40,000चं बजेट आहे, अहो तुम्ही 5,000 तरी द्या. तो 500 देतोय, घ्या, आनंदाने घ्या. तो जर करता असेल तर त्याची चिंता आपण नाही करायची. आपण आपलं काम करायचं. विहित कर्म करावे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. जे चांगलं होईल त्याच आहे, जे वाईट होईल त्याच आहे. माझं काय घेणं देणं, मला कशाला? त्याचा उपसर्ग नाही झाला पाहिजे. त्या भावनेने आपण भिक्षा मागितली पाहिजे. समर्थ म्हणतात, काही भिक्षा आहे म्हणावे. लोकांनी पोतं भरून आणलं, अहो नको नको, एवढं नाही लागणार आम्हाला. आमचे भिक्षेकरी, आमचे समर्थ शिष्य पुढे गेलेले आहेत, त्यांच्याकडे आहे भिक्षा, एवढं नका देऊ. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे. एखाद्याने पातेल आणलं की त्याला म्हणायचं का, काय घरात टोपलं नाहीये का, सूप नाहीये का? असं नाही. जे मिळालं ते समाधान मानायचं. उलट त्यातले 4 दाणे आपण परत केले पाहिजेत त्या भांड्यामध्ये प्रसाद म्हणून. बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक. आता समर्थांची किंवा समर्थ शिष्यांची मूठ कशी आणि आपली मूठ कशी, हा फरक आहे. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विलास करणे, परमसौख्यकारी श्रीराम. मृद वाग्विलास करणे, गोड बोलणे, मित बोलणे, अल्प बोलणे. भिक्षा मागायची आहे ना, फडफड बोलून चालेल का? एवढी द्या तेवढी द्या म्हणून चालेल का? काय कमी गेलं का तुमच्या घरात? 4 मजली बिल्डिंग आहे, एक वाटीभर तुम्ही धान्य आणलंय, शोभतं का तुम्हाला हे? असं म्हणून चालेल का? सुखरूप भिक्षा मागणे, ऐशी निस्पृहतेची लक्षणे. निस्पृह समास आपण अगोदर पाहिलाय. निस्पृह पुरुषांनी भिक्षा मागायचे, लगेच दुसरा समास आलेला आहे. समर्थांच्या दासबोधाची रचना आपल्याला समजली पाहिजे. शेवटची ओवी आहे, निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विलास करणे, परम सौख्यकारी. सौख्यकारी नव्हे, परम सौख्यकारी. भक्त आहे का? परम भक्त आहे. नुसता भक्त आहे का? महाभक्त आहे. समर्थांच्या शब्दांची पेरणी आहे. महाभक्त प्रल्हाद, समर्थ प्रल्हादाला महाभक्त म्हणतात. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले एथामती, भिक्षा वाचवी विपत्ती, होणार काळी श्रीराम. समर्थ म्हणतात, विपत्ती काळीला
भिक्षा आपल्याला वाचवते. आपली आर्थिक विवंचना असेल, मठाची दुर्धरावस्था असेल, सण उत्सव असेल, खूप लोक आलेले असतील, या सगळ्या प्रसंगी भिक्षा माणसाला, समाजाला, धर्म स्थापना कार्याला वाचवते. ऐशी भिक्षेची स्थिती. आणि एवढे सगळे आयाम समर्थ सांगतायत आणि पुन्हा काय म्हणतायत? अल्प बोलिले येथामती. थोडकच सांगितलंय, माझ्या मतीला जेवढं जमेल तेवढं मी सांगितलंय. आता समर्थांना जर म्हणलं की साकल्याने सांगा, तर दासबोध ग्रंथच भिक्षा निरूपणाचा होईल. एवढा विनम्र भाव भिक्षेकऱ्याकडे असला पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये ही सूचना समर्थ आम्हाला देत आहेत. अशी भिक्षा मागण्यासाठी, असा नम्र भाव आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये उपजत राहण्यासाठी आपल्याला समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा भेटायचंय आपल्या हृदयस्थ परमेश्वरास. त्यांनी कृपा करावी, त्यांनी आशीर्वाद द्यावा. म्हणून एक दासानुदास तुम्हाला भिक्षा मागतो आहे. जय जय रघुवीर समर्थ.